नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर सर्वप्रथम सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. तर आज आहे आषाढी एकादशी आणि आरवला तर आहे सुट्टी, त्याच्यामुळं आरव दिसतो आहे आज कॅमेऱ्यासमोर. आणि माझं सर्व झालेलं आहे. आत्ता वाजलेले आहेत 6 सकाळचे आणि माझी देवपूजा, नित्यसेवा ते सगळं झालेलं आहे. आणि आहोंना नाही आहे सुट्टी, त्यामुळं लवकरच आवरलं आहे आणि आहोंना जायची तयारी चालू आहे. आणि माझी अशी छान अशी देवपूजा झाली आहे बघा. आज म्हणजे एकादशी आहे आणि त्यामुळे इतकं छान वातावरण, असं पूजा वगैरे केल्यावर प्रसन्न वाटतं. त्याच्यानंतर आहोंना लवकर जायचं आहे, त्यामुळं मी रात्री साबुदाणा वगैरे भिजवून ठेवला होता. आता शेंगदाणे गरम करून त्याचं बारीक कूट बनवून घेतलं आहे मी. नंतर हे घरीच बनवलेलं सगळं आहे. म्हणजे चिप्स, परत चकल्या, साबुदाण्याच्या चकल्या आणि नंतर भगरीच्या पापड्या वगैरे, ते माझं मी उन्हाळ कामं घरीच बनवलेले आहेत. त्याच्यानंतर मी हिरव्या मिरच्या वाटून घेतल्या मीठ घालून थोडं फोडणीसाठी. कुकर लावला इकडं, रताळे आणि बटाटे लावलेले आहेत कुकरला. आणि तसं आज निवांत करावं असं वाटत होतं, कारण सुट्टी आहे आरवला, पण आहोंना लवकर जायचे आणि ते पण म्हटले थोडंफारच दे मला, आज उपवासच आहे तर. पण तसं तर मग आता उशीर त्यांना पण कधी लवकर येतात कधी उशिरा येतात, म्हणून म्हटलं थोडंसं मी लवकरच आवरलं. आहोंसाठीच आवरले, माझं नाव आरवचं नंतरच होणार आहे. त्याच्यानंतर मग मी म्हणजे त्यांच्यासाठी पापड्या वगैरे तळून घेतल्या आणि साबुदाण्याचे वडे करायचं माझं चाललं होतं. तसं तर सकाळी साबुदाणा करून रात्री वडे करावे म्हटलं, पण आरवचं म्हणणं होतं की मम्मी सकाळीच वडे कर साबुदाण्याचे, म्हणून मग मी साबुदाण्याच्या वड्याची वगैरे सगळी तयारी केली होती. कुकर काढून मी बटाटे ते स्मॅश करून साबुदाणा आणि हिरवी मिरची मीठ असं मिक्स करून त्याचे वडे पण असे चांगले बनवून घेतले होते. त्याच्यानंतर मी तळण सुरू केलं, म्हणजे कढईमध्ये तेल टाकून घेतलं. शेंगदाण्याचं तेल वापरते मी उपवासासाठी, कारण उपवासाचं तेल वेगळंच आणत असते मी. आणि नंतर मग अशा पापड्या वगैरे तळून घेतल्या. तर आहोंना सुट्टी नसते सणावाराला पण, त्याच्यामुळं त्यांच्यासाठी बनवत आहे मी. आणि आज एकादशी आहे तर त्यांना बनवत आहे. त्याच्यानंतर तळत तळत चाललं होतं माझं थोडंसं आणि लवकर आवरून झालं. माझी नित्यसेवा झाली आज. आणि आषाढी एकादशी आहे. तसं तर मी दर एकादशीला पायी, इथं छोटं पंढरपूर आहे संभाजीनगरमध्ये, मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं, आम्ही जात असतो चालत पायी. पण यावेळी आहोंना पण म्हणजे आहोंचं तर त्यांची ड्युटी असतेच, पण मग आरवची एक्झाम सुरू आहे आणि त्याचा क्लास पण आहे आणि मग तो एकटा कसा थांबणार घरी, म्हणून मी काही आज ह्यावेळी गेले नाही. आणि एक्झाम सुरू असल्यामुळं क्लास पण मिस करून चालणार नव्हतं. त्याच्यानंतर मग ते वडे तळत तळतच माझं आहोंसाठी आणि म्हणजे देवाला नैवेद्य दाखवून घ्यावं म्हटलं आणि आहोंना पण ताट बनवून द्यावं, कारण त्यांना घाई आहे. एकतर ते घाई करू लागले की राहू दे, एवढं सगळं नको, थोडंफार दे. पण आज एकादशी आहे आणि तसं तरी कसं पाठवू त्यांना, म्हणून मी माझं चालू होतं, म्हणजे तळत तळतच मी इकडं नैवेद्याचं ताट तयार करत होते आणि मग तेच ताट तसंच आहोंना द्यावं असं म्हणत होते. म्हणून पापड्या तर तळून झाल्यानंतर वडे तळून घेतले. नंतर मग त्यांचं ताट लावत होते मी, दूध दही असं. तसं तर मला म्हणजे शेंगदाण्याचं झिरकं वगैरे पण उपवासासाठी बनवायचं होतं, म्हणजे शेंगदाण्याची आमटी काही भागात म्हणतात ते. पण मग चालू होतं, म्हटलं अगोदर त्यांना ताट द्यावं वाढवून आणि मग पटापट करून घ्यावं थोडं थोडं. तसं म्हणून मी साईड बाय साईडच तुम्हाला दाखवते आहे, कारण आता सकाळी खूप गडबड राहते आणि जास्त शूट करत बसले तर मग आहोंना पण उशीर होत होता. त्याच्यामुळं मग माझं चालू होतं बाकीचं. मग तूप गरम करून घेतलं आणि दूध केळ वगैरे असं त्यांना म्हटलं खाऊन जा, कारण त्यांना उपवास सहन होत नाही, उपवास कधी ते पकडत नाहीत. आणि आरवला पण मी म्हटलं की उपवास तुम्ही दोघं पण नाही केला तरी चालेल, असं तर मी करणारच आहे. पण नाही, आहो तर करणारच आहेत. पण मग आरवचं नक्की नाही, बघू आता दुपारपर्यंत तो काय कसं करतो, नाही तर मग त्याला पोळी भाजी बनवून देईल मी. आणि मग असं चालू होतं. तर साबुदाणा वडी तळायला जरा वेळ लागतो, जास्त कमी गॅसवर चांगले तळावे लागतात. तसं जसं जसं होईल तसं तसं मी म्हणजे ताटात लावून घेत होते, कारण आहोंना मग उशीर झाला तर परत. नंतर मग ते ताट घेऊन मी नैवेद्य दाखवला. म्हणजे आज स्वामींना पण आणि पांडुरंगाला पण उपवास, पण सगळं उपवासाचेच पदार्थ बनवलेले आहेत. नैवेद्य दाखवून घेतला, नमस्कार केला. तोपर्यंत आहो मंदिरात गेले होते. आमच्या इथं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे कॉलनीत, तर आहो आणि आरव गेले होते, ते पण आता येतीलच. आणि मग आलेले आहेत बघा ते पण. आणि मग मी नैवेद्य दाखवून नमस्कार केला, आरवनं पण केला आणि आहोंनी पण केला. आणि आहोंना ताट दिलं मी फराळ करण्यासाठी. आणि चालू होतं माझं, म्हणजे त्यांना गरम गरम वडे तळून द्यावे म्हटलं. आणि साबुदाण्याची खिचडी पण मी बनवलेली आहे, म्हणजे अगोदरच बनवलेली आहे, ती पण वाढून दिली त्यांना. आणि आरवचं कसं चिप्स वगैरेच खात होतो तो, जास्त हे करत नाही. आणि त्याच्यानंतर माझं आवरून झालं. आहो तर गेलेले आहेत, मी आता आरवला क्लासला सोडून येते
आणि क्लासला सोडून आल्यानंतर मला भागवत घ्यायचं आहे, घरी वाचणार आहे मी, कारण आरव घरी आहे तर मला आज केंद्रात जाणं होणार नाही. आणि सोडून येते त्याला, आरवला सोडून आले आणि नंतर मी माझं भागवत वाचून घेतलं. म्हणजे 700 श्लोकी भागवत आहे ह्याला. 1.5 ते पावणे 2 तास लागतात वाचायला आपल्याला. तसं तर केंद्रातच होतं दर एकादशीला, पण आता ही मोठी एकादशी आहे आणि आरव घरी आहे, आहो पण नाही आहेत. त्याच्यामुळं मग मी घरीच करून घेतलं ते, कारण आपल्याकडे जर ती पुस्तकं असतील तर मग आपण घरी पण करू शकतो. शेवटी आपला मनातला भाव महत्त्वाचा, आपण कुठे करतो कसं करतो हे महत्त्वाचं नसतं. त्याच्यानंतर मी वाचून घेतलं आणि माझी म्हणजे भांडे कपडे वगैरे बरंच राहिलं होतं अजून. आरव येईपर्यंत माझं सगळं आवरून होईल आणि मग त्याला घ्यायला जाते. आता कामं तर सगळी आवरून झालेली आहेत, मग त्याला घ्यायला चालले तर असा पाऊस सुरू झाला बघा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.